गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट्स. पाठीमागच्या तासात आपण प्रेग्नन्सी और जेस्टेशन, पार्च्युरेशन और डिलिव्हरीज, प्लासेंटा या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण नवीन एक पॉइंट आहे बघा, बर्थ कंट्रोल मेथड्स. बर्थ कंट्रोल फॉर प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. मग या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. बर्थ कंट्रोल मेथड्स किंवा बर्थ कंट्रोल म्हणजेच काय? बर्थ कंट्रोल फॉर प्रिव्हेंट फर्टिलायझेशन, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, फॅमिली प्लॅनिंग, अवॉइड गेटिंग चाइल्ड बर्थ, कॉल्ड बर्थ कंट्रोल्स. Birth control prevent fertilization, that is referred as contraceptives. Contraceptive methods. Contraceptives means to prevent the fertilization. बघा हा अत्यंत महत्वाचा एक शब्द आहे, कॉन्ट्रासेप्टिव्स. कॉन्ट्रासेप्टिव्स बर्थ कंट्रोल साठी कोणकोणत्या घटकांचा वापर करता येईल? कॉन्ट्रासेप्टिव्स कोणते? Birth control for prevent fertilization referred as contraceptives. Mainly two methods of birth control. Birth control methods or contraceptives are of two types. First one is the temporary method. तात्पुरती पद्धत आहे. To prevent the fertilization, avoid pregnancy, avoid getting of birth to child's, temporary methods. And second one is called permanent method. दोन पद्धती लक्षात ठेवा, temporary methods and permanent method. Permanent method means operative methods. In male and female मध्ये ऑपरेशन करणं, ट्युबेक्टॉमी and व्हॅसेक्टॉमी. Permanently avoid fertilization. Permanent method and temporary method. Temporary method मध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला वापर करता येईल बघा. टेम्पररी मेथड मध्ये फर्स्ट नॅचरल मेथड्स और सेप पिरियड और रिदम मेथड्स. बघा याच्या पद्धती लक्षात ठेवायचे. बर्थ कंट्रोलच्या मुख्य दोन पद्धती अगोदर सुरुवातीला टेम्पररी मेथड्स अँड परमनंट मेथड्स. टेम्पररी मध्ये फर्स्ट नॅचरल मेथड और सेट पिरियड और रिदम मेथड्स. ए वीक बिफोर. बघा याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? ए वीक एक आठवडा. ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग. मेन्स्ट्रुअल सायकलचा जो कालावधी आहे, ब्लीडिंग पिरियड आहे, मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग 1 ते 5 दिवसांचा जो कालावधी आहे, याच्या अगोदरचा एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा हा सेट पिरियड गृहीत धरलेला आहे. इन दिस पिरियड फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर्स. ए वीक बिफोर. बघा एकच वाक्य लक्षात ठेवा. ए वीक बिफोर and a week after menstrual bleeding considered as set period or rhythm methods, natural methods. A week before and a week after menstrual bleeding. It is related to ovulation. Ovulation takes place exactly at 14th day of menstrual cycle. म्हणजे ओव्युलेशन हे मेन्स्ट्रुअल सायकल नंतर 14व्या दिवशी घडलं जातं आणि याच्या अगोदरचा एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा हा गृहीत धरलेला आहे. म्हणजेच मेन्स्ट्रुअल ब्लीडिंगच्या पूर्वी आणि नंतरचा एक आठवडा हा सेट पिरियड आहे. बट इट हॅज सम ड्रॉबॅक्स. ओव्युलेशन डज नॉट ऑकर्स रेग्युलरली इन सम फिमेल्स ड्यू टू इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल अँड इरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. इट हॅज सम ड्रॉबॅक. म्हणजे ही 100%
बर्थ कंट्रोलची खरी पद्धत नाही, यामध्ये दोष आहेत, ड्रॉबॅक आहे. सेकंड, क्वाइटस इंटरप्ट्स. दुसरी पद्धत कोणती आहे बघा, क्वाइटस इंटरप्ट. टेम्पररी मेथड मध्ये एक सेट पिरियड कोणता, ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, हा सेट पिरियड आहे. या पिरियड मध्ये ओव्युलेशन नाही, म्हणजे फर्टिलायझेशन प्रिव्हेंट होतं, फर्टिलायझेशन घडत नाही. सेकंड, क्वाइटस इंटरप्ट्स और withdrawal methods during copulation. Male penis, withdrawal of male penis before ejaculation of semen, before deposition of semen into female reproductive tract called coitus interrupts. बघा याचा अर्थ समजून घ्या. coitus interrupts म्हणजेच काय, किंवा withdrawal of penis at the time of copulation before ejaculation, इजॅक्युलेशनच्या अगोदर, इन्सेमिनेशनच्या अगोदर, withdrawal of penis called coitus interrupts, and it prevent insemination, deposition of semen, sperm containing fluid into female reproductive tract is avoided, called coitus interrupts, and it has some drawback because pre-ejaculating fluid म्हणजेच काय, इजॅक्युलेशनच्या अगोदर जो काही pre-ejaculating fluid आहे यामध्ये सुद्धा स्पर्म असण्याची शक्यता आहे, ड्रॉबॅक आहे त्यामध्ये. coitus interrupts withdrawal of penis by male before insemination, before ejaculation, called coitus interrupts. Third one is the lactation amenorrhea or absence of menstruation. टेम्पररी मेथड मध्ये याच्या पद्धती बघा, नॅचरल किंवा सेट पिरियड कोणता आहे, ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, हा सेट पिरियड आहे, याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. coitus interrupts म्हणजेच काय, अवॉइड इन्सेमिनेशन, prevent deposition of semen into female reproductive tract, that is vagina. Withdrawal of penis, remove penis from female reproductive tract before ejaculation, coitus interrupts. Third one is the lactation amenorrhea, absence of menstruation after parturition or delivery. Delivery नंतर, parturition नंतर, लॅक्टेशन पिरियड्स, इंटेन्स लॅक्टेशन पिरियड मध्ये menstrual cycle is absent, menstrual cycle does not take place and considered as sick periods. लॅक्टेशन पिरियड मध्ये आफ्टर childbirth, menstrual cycle absence and this period considered as sick period. लॅक्टेशन मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल नसते, मासिक पाळी नसते, म्हणजे ओव्युलेशन घडत नाही, आणि या पिरियड मध्ये हा टेम्पररी मेथडचा एक टाइप आहे, लॅक्टेशन ॲमेनोरिया, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन. इंटेन्स लॅक्टेशन आफ्टर पार्चुरेशन और डिलिव्हरी, मेन्स्ट्रुअल सायकल ॲब्सेंट and considered as a period, but it is failure, it shows some drawback. Fourth method, chemical methods to prevent the fertilization, avoid fusion of male and female gametes, sperm and ovum, use of chemicals. Chemical methods, chemical means use of foam tablets, bubble forming tablets, liquid form gels, jellies, and creams are used by females. Chemical means मध्ये female use before copulation, before sexual intercourse, female use foam tablets, jellies and creams.
for immobilize, decrease mobility, immobilize and kill the sperm. Foam tablets, jellies and creams for immobilize the sperm and kill the sperm to prevent the fertilization. But this chemical shows some allergic reaction, allergic conditions. आणि यामध्ये allergic आहे, allergic reactions due to use of chemicals. Next, the temporary method, mechanical means or barrier methods. मेकॅनिकल मीन्स और बॅरियर मेथड मध्ये काय केलं जातं, प्रिव्हेंट द फ्युजन ऑफ स्पर्म विथ ओव्हम, अवॉइड फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम बाय युजिंग सम बॅरियर्स, डिस्टर्बन्स और मेकॅनिकल मीन्स. यामध्ये फॉर मेल साठी कंडोम, कॉमनली कॉल्ड एज निरोध, रबर